नाताळच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर साईनगरी शिर्डीत भाविकांची प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. साईबाबांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी देश-विदेशातून लाखो भाविक शिर्डीत दाखल झाले होते. या कालावधीत साई भक्तांनी साईबाबांच्या चरणी भरभरून दान केल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. साईबाबा संस्थानच्या वतीने नाताळच्या सुट्ट्या आणि नववर्षाच्या निमित्ताने शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाच्या कालावधीत म्हणजेच सलग 8 दिवसांत साईबाबांच्या चरणी तब्बल 23,29,23,373 रुपयांचे दान प्राप्त झाले आहे. विशेष म्हणजे या कालावधीत 8 लाखांहून अधिक भाविकांनी साईबाबांचे दर्शन घेतले, अशी माहिती साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे. ओम साईराम. नवीन वर्षाची सुरुवात बाबांच्या दर्शनाने करण्यासाठी त्याचप्रमाणे नाताळच्या सुट्ट्या होत्या. या कालावधीमध्ये जे आहे ते जवळपास 8 लाख भाविकांनी जे आहे ते बाबांचं दर्शन घेतलेलं आहे. आणि बाबांचं दर्शन घेतल्यानंतर जवळपास 23 कोटीची गुरुदक्षिणा जी आहे ते भक्तांनी जी आहे ती बाबांना अर्पण केलेली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने 10 कोटीची दक्षिणा जी आहे ती ऑनलाईन प्राप्त झालेली आहे. 6 कोटी रुपये जे आहे ते दक्षिणा पेटीमध्ये प्राप्त झालेले आहेत. 2,42,00,000 जे आहेत ते पेड पास दर्शन. नंतर देणगी काउंटरवर जे आहे ते 3,22,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. 80 लाखाचा सुवर्ण मुकुट जो आहे तो प्राप्त झालेला आहे. असे जवळपास 23,29,00,000 रुपये जे आहेत ते 25 डिसेंबर ते 1 जानेवारी या कालावधीमध्ये साईबाबा संस्थानला देणगी स्वरूपामध्ये प्राप्त झालेले आहेत. देणगी दिलेल्या सर्व साई भक्तांचं मी साईबाबा संस्थानच्या वतीने त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. जी देणगी प्राप्त झालेली असती या देणगीच्या माध्यमातून साईबाबा संस्थानचं 550 बेडचं 2 हॉस्पिटल आहेत. त्या ठिकाणी आपण ओपन हार्ट सर्जरी, न्यूरो सर्जरी, ऑर्थो, जनरल मेडिसिन अशी सर्व ट्रीटमेंट जी आहे ते भक्तांना ज्याची आर्थिक स्थिती एकदम गरिबीची आहे त्याचं 50 रुपयामध्ये आपण ऑपरेशन करतो. आणि जवळपास 1,500च्या दरम्यान पेशंट त्या ठिकाणी दररोज असतात. 500 पेशंट ॲडमिट असतात. यासोबतच प्रसादालयामध्ये सुद्धा जे आहे ते जवळपास 6,44,000 भक्तांनी जे आहे प्रसाद भोजन आणि नाश्ता पाकिटाचं जे आहे ते वाटप करण्यात आलेलं आहे. मागील वर्षी नेमकं किती दान याच काळात आपल्याला मिळालं होतं? या वर्षीच्या दानात काय तफावत आहे? मागच्या वेळेच्या भक्तांची संख्या यावेळेच्या भक्तांची संख्येत काय फरक आहे? यावेळेची भक्ताची संख्या जी आहे जवळपास मागील वर्षीपेक्षा जी आहे ते म्हणजे 31 डिसेंबरला आणि 1 जानेवारीला जी भक्ताची संख्या जी होती ती मागील वर्षीच्या जवळपास 1.5 पट होती. म्हणजे मागील वर्षीसुद्धा मी होतो तर दुपारी 2 वाजेपर्यंत 1 जानेवारीला 2 वाजेपर्यंत सर्वसाधारणपणे लाईन जी आहे ती आटोक्यात आलेली होती. यावर्षी 1 जानेवारीला रात्री 11:30पर्यंत दर्शन चाललं. म्हणजे जवळपास 1.5 पट भक्तांची संख्या जी आहे ती वाढलेली होती. आणि भक्तांच्यामध्ये मोठं उत्साहाचं वातावरण होतं. म्हणजे बाबांच्या चरणपादुका यात्रा जी आहे आपण साऊथमध्ये एप्रिलमध्ये काढली. त्यानंतर आपण डिसेंबरमध्ये जे नॉर्थमध्ये वेगवेगळ्या भागामध्ये जाऊन आलो. त्यामुळे भक्तांच्यामध्ये एकदम उत्साहाचं वातावरण होतं आणि भक्तांची संख्या वाढण्यामागे हे एक कारण आहे. साईबाबा संस्थानने मागील वर्षामध्ये भक्तांना समोर ठेवून जे वेगवेगळे उपक्रम राबवले त्यामुळे सुद्धा जे आहे ते भक्तांच्यामध्ये उत्साहाचं वातावरण आहे. आणि बाबांची शक्ती मोठी आहे. ती शक्ती जी आहे ती भक्तांना जी आहे ते आपल्याकडं ओढत असते. आणि दिवसेंदिवस जे आहे ते या ठिकाणी भक्तांची संख्या जी वाढणारच आहे. इथून पुढच्या कालावधीमध्ये सुद्धा जे आहे ते बाबांच्या चरणपादुका यात्रेचं आयोजन जे आहे म्हणजे आंध्र प्रदेश, तेलंगणा, बिहार, ओरिसा, गुजरात, राजस्थान या राज्यामध्ये करण्याचा संस्थांचा मानस आहे. आणि त्या दृष्टीने तयारी जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे. या कालावधीमध्ये आपल्याला 26 देशातील साईभक्तांकडून 26 देशातील साईभक्तांकडून जे आहे ते 16,83,673 रुपयाचं जे आहे ते परकीय चलन प्राप्त झालेलं आहे. आता त्याचं मूल्यांकन जे आहे ते
परकीय चलन जे आहे ते आपलं मूल्यांकन करून जे त्याचं व्हॅल्युएशन काढता येईल नंतर याच्या माध्यमातून पासेसच्या माध्यमातून किती चलन प्राप्त संस्थांना आहे? सर्व म्हणजे PRO म्हणजे जे दर्शन पास जे आहेत, दर्शन पास असतील, आरती पास असतील, या माध्यमातून जे आहे ते 2,42,00,000 रुपये प्राप्त झालेले आहेत. दानामध्ये रोख रकमेसह सोनं चांदी तसेच 26 देशांतील परकीय चलनाचाही समावेश असल्याचे त्यांनी सांगितले. देशासह परदेशातून आलेल्या साई भक्तांनी श्रद्धेने साईचरणी आपली सेवा आणि दान अर्पण केल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. नववर्षाच्या स्वागतासाठी साईनगरी सजली असताना साई मंदिर परिसरात दर्शनासाठी रांगा, शिस्तबद्ध नियोजन, सुरक्षा व्यवस्था आणि भक्तांसाठी आवश्यक त्या सुविधा साई संस्थांच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. भाविकांनीही शांततेत आणि शिस्तीत साई दर्शन घेत साईबाबांच्या चरणी नतमस्तक होत नववर्षाची सुरुवात केली. दरम्यान प्राप्त झालेल्या या दानाचा उपयोग साई संस्थांच्या विविध सामाजिक, आरोग्य, शिक्षण आणि भाविकांसाठीच्या सुविधांवर करण्यात येणार असल्याचेही संस्थांकडून स्पष्ट करण्यात आले आहे. प्रतिनिधी प्रदीप पाटी, S न्यूज मराठी, शिर्डी, अहिल्यानगर.